दोन शब्द तुम्हाला ऐकवतो. सुट्टीले असे गमती जमती शेतातल्या आपल्या. सर्वांना सांगतो मी पटलं तर ध्यानी घ्या, सर्वांना सांगतो मी पटलं तर ध्यानी घ्या. कोकणच्या लावणीचा आनंद घ्यायला या, असं सुख भेटणार नाही शोधून कधी, असं सुख भेटणार नाही शोधून कधी. येणार काय सांगा तुम्ही शेतामधी, येणार काय सांगा तुम्ही शेतामधी. तर मंडळी हे सुख अनुभवायला शेतात यायलाच लागतंय. तर या पोरींना शेती म्हटलं की कंटाळा येतो. शेतीविषयी म्हटलं की नाही र मग आमची बाई शेती करणार नाही. हा ठीक आहे, तुमच्या बाळाला शेती नाही येत ओके, पण लाडू बिडू वालता यायला तरी शिकवा. आणि मग तिला असं मेथीच्या लाडवाची फॅक्टरी तरी टाकून देऊ. रामा र रामा सुरू झाली आता शेतीची कामा. तर मंडळी नमस्कार, मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणवारी सोबत थेट कोकणातून. तर मंडळी हल्ली आपला रोजचा दिनक्रम सांगायचं झालं तर सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, घरच्या देवाची पूजा करायची, महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आईची पूजा करायची आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची. तर मंडळी आजपासून आम्ही लावणी लावायला घेत आहोत. तर काल दाढ काढणीचा कार्यक्रम झाला, म्हणजे आम्ही घरातल्या घरात लावत आहोत, त्याच्यामुळे दाढ असेल तर पटकन लावायला बरं पडतं. तर आज लावायला घेतोय आम्ही. तर आई येईल मागून मी सगळी पूजा वगैरे आठवून न्याहारी केले आणि आता निघालोय शेतात. तर मंडळी तसं बघायला गेलं तर आमची काही एवढी स्वतःची भरपूर शेती नाही, पण आम्ही लोकांची शेती करतो, कारण आजोबांच्या काळापासून शेती हा विषय आम्ही बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे आजोबा त्यानंतर काका आता बाबा करतात आणि आम्ही त्यांना मदत करतो. तर शेती जपली तर टिकते. तर चला मंडळी जाऊया शेतात. शेतीतली आजची सगळी मजा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटते. चला. तर मंडळीनो आता आपण आलो आहे मळ्यामध्ये आपल्या, आणि गेले 2 दिवसापासून आपण लावणीला सुरुवात केलेली आहे. इकडे बघता इकडचे वरचे 4 दळे आम्ही लावलेले आहेत. यंदा पारंपरिक पद्धतीने नाही तर आधुनिक पद्धतीने आपल्याला शेती करावी लागणार आहे, कारण घरचा एक बैल पायामध्ये दुखापतग्रस्त आहे आणि त्याचा दुसरा बैल आहे, त्याच्या जोडीला एक बैल आणलेला होता, पण तो काय झालं नांगरताना दमतोय, त्याच्यामुळे एकच दळा यंदा फक्त जोताच्या साह्याने केलेले आहे. बाकीचे हे जे दळे आता आम्ही लावलेले आहेत ते ट्रॅक्टरच्या साह्याने चिखल करून लावलेले आहेत. कारण काय झालं आहे माहिती आहे, आमचे जे रेवाळे बंधू आहेत ते इथे शेजारी लावणी लावत आहेत, त्यांची पण भरपूर शेती आहे. त्यांना विनंती केलेली की जरा दळे चिखल करून द्या, आणि त्यांनी दिलं नाही. 1-3 दळे आणि चिखल केलेली राहते, ट्रॅक्टरची असते ती राहते. त्याच्यामुळे आज पण आम्ही 3 दळे त्यांच्याकडून चिखल करून घेणार आहे आणि इकडे लावणी लावतो आहे. तर ते आज पण आलेले आहेत आमच्याकडे चिखल करायला. चला मंडळी ट्रॅक्टरने कशी चिखल होते बघूया. मंडळी हा आपला संपूर्ण दाडसा होता आणि आपली काल दाढ काढून झालेली आहे, कारण काल एकादशी होती. एकादशी आणि अमावस्या पौर्णिमेला आमच्याकडे गुरं वगैरे म्हणजे जोत कोण बांधत नाही, काम ठप्प असतं. तर मंडळी इकडे सगळं आम्ही दाढ काढून घेतलेली आणि आता इकडे चिखल करायचे. चिखली झाल्या या 3 झाल्याच्या की लावणी लावायचे. बघूया, दाखवतो ट्रॅक्टरची नांगरकी बघा कशी होते.
तर मंडळी ट्रॅक्टरने आपला एक दळा नांगरकी करून झालेली आहे. तुम्हाला ट्रॅक्टरची नांगरकी दाखवतो. कसं आहे चिखल, हा बघा चिखल, बघा चिखल, दरदरी चिखल. दरदरीत चिखल आणि या दळ्यात मासे पण आहेत. हे बघा, हे बघा मासे, हे बघा बारीक बारीक मासे आहेत दळ्यात. मासे पण आलेले आहेत आणि लहान असताना हे मासे पकडायला जाम आमची मजा असायची. आता काय काम करायला पाहिजे, नाही तर शिव्या पडतील. तर आता लावायला घ्यायचा आपल्याला हा दळा. आणि इकडं तर मंडळी ट्रॅक्टरची नांगरकी करत असताना इकडे कुपट राहते संपूर्ण दळ्याची. बैलाने कसं जोत पूर्ण कोपऱ्यावर फिरतं, तर ही आई आता इथे कुपट खोदते. म्हणजे जो दळ्याचा राहिलेला भाग आहे तो कुदल्याने खोदून पायाने चिखल मळून तो घेणार आहे. आणि तिकडे काकीन लावायला सुरुवात केलं नाही. 2 दिवसात आपण हे दळे लावलेले आहेत. आता आज आपल्याला हे 3 दळे इकडे लावायचे. तर चला मंडळी काम करूया, नाही तर परत शिव्या पडतील. तर मंडळी दळा नांगरून झालाय आणि आता लावणीला सुरुवात आहे. शेतात आल्यानंतर नाही ते प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करत असतो. कोण बाण घेतं, कोण कुपट खोदतं, कोण दाढ काढतं, कोण मूठ आणतं आणि मग त्यानंतर लावणीला सुरुवात होते. तर चला मंडळी, आता सगळी आपली घरचीच मंडळी आहे. आता लावणीला जाऊया आणि लावायची मजा घेऊया. मंडळी परवा आपण हे 4 दळे लावलेत. काल दाढ ओढून घेतली आणि आज हे 3 लावायचे होते. त्यातले आता हा लावून पूर्ण झालेला आहे. इकडे बघताय आई, काकी, तिकडे बाबा आणि काका आणि मी, अशी सगळी आम्ही 5 माणसं आपल्या शेतीमध्ये काम करतोय. तर मंडळी नमस्कार. आता वेळ झाले नाश्त्याचे, 11 वाजलेले आहेत. तर आता आम्ही सर्वजण नाश्त्याला बसलो. इकडे तुम्ही बघताय, तर इकडे बघताय आपली काकी आहे, इकडे आई आहे, इकडे बाबा, इकडे काका आहेत. आणि नाश्त्याला बघा आज काय आहे. आणि नाश्त्याला आहे चटणी खोबऱ्याची आणि चपात्या आहेत. त्यानंतर चहातून बटर, खारी वगैरे आहे. तर मंडळी नाश्त्याला बसलो एक खरा, पण पुन्हा एकदा 2 शब्द तुम्हाला ऐकवतो. असे गमती जमती शेतातल्या आपल्या. सर्वांना सांगतो मी, पटलं तर ध्यानी घ्या. सर्वांना सांगतो मी, पटलं तर ध्यानी घ्या. कोकणच्या लावणीचा आनंद घ्यायला या. असं सुख भेटणार नाही शोधून कधी. असं सुख भेटणार नाही शोधून कधी. येणार काय सांगा तुम्ही शेतामधी. येणार काय सांगा तुम्ही शेतामधी. तर मंडळी हे सुख अनुभवायला शेतात यायलाच लागतंय. तर या आमच्या कोकणातल्या शेतात लावणी लावायला. आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया आणि मग पुढचं काम चालू होईल. तर बघा इकडे चटणी आणि आपली चपाती आणि त्याबरोबर चहा, बटर, खारी आणि कोकणातली शेती 1 नंबरी भारी. तर मंडळी आपण परवापासून लावणी सुरू करत आता इकडे खाली आलो या शेवटच्या दळ्यात. तर शेवटचा दळा आपला राहिलेला आहे. आता वाजले दुपारच्या 1 वाजलेला. आता आम्ही जाणार जेवायला. तर आता जेवायचा टायमिंग झालेला आहे. आता बघा शेतीची कामं चालू असल्यामुळे साधारणतः कामाची वेळ सांगायची झाली तर सकाळी 7 वाजता घर सोडलं जातं आणि 7 वाजता नांगरी पुढे येतो. त्यानंतर बाकीची माणसं वगैरे येतात. साधारणतः माणसं 8:30-9 पर्यंत येतात शेतात. 9 ते 1 काम चालतं. नंतर परत घरी जायचं, जेवण, विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा 2:30-3ला येऊन काम सुरू होतं. ते अगदी संध्याकाळी 6:30 काळ पडेपर्यंत. अशा पद्धतीने आता शेतीची कामं
सुरू आहेत. तर मंडळी आता जाणार आम्ही घरी जेवायला. तर तुम्ही पण चला, जेवणाचा आनंद घेऊया आणि पुन्हा विश्रांती घेऊन पुन्हा शेतावरती येऊया. आणि इकडचं आजचं शेत हे आपलं पूर्ण होईल. हे शेत आहे ते आज आपलं पूर्ण होऊन जाईल. तर मंडळी शेत पूर्ण होत असताना शेवटच्या दळ्यामध्ये कणंग लावण्याचा एक प्रकार आहे, तो मी तुम्हाला दाखवतो पुढे. तर आधी आपण दुपारी काम आटपून आम्ही जेवायला गेलो, जेवलोय, खावलोय, विश्रांती घेतले आणि आता पुन्हा निघालोय शेतावरती. आपल्याला एक दळा लावायचं आणि पुरं करायचं आहे. पण मित्रांनो जाता जाताना हा बघा मेथीचा लाडू, आई मेथीचे लाडू वाढला ना आणि माझ्या आवडीचा विषय आहे. हल्ली कोकणात ना पोरींना शेती म्हटलं की कंटाळा येतो. शेतीविषयी म्हटलं की नाही रे मग आमची बाई शेती करणार नाही. हा ठीक आहे, तुमच्या बाळाला शेती नाही येत, ओके, पण लाडू बिडू वालता यायला तरी शिकवा. आई मग तिला असं मेथीच्या लाडवाची फॅक्टरी तरी टाकून देऊ, काय विषय. तर चला मंडळी जाऊया आता. आणि इकडे बघताय, इकडे हे निखळ एकदम उपलटीचं पाणी आहे बघा. आणि ह्याच्यात ना मासे पण आहेत, मासे एकदम स्वच्छ पाणी उपलटीचं आलेलं आहे. चला हे बघा इथनं पाणी उपलत आहे, ह्याच्यात मासे आहेत. तर आपण आलो पुन्हा शेतावर लाडू खात ते लावायला सुरुवात झालेली आहे. एकच दळा राहिला आहे शेवटचा, तुम्हाला दाखवतो. आणि कणंग पण लावायचे आपल्याला. कणंग का लावली जाते ते मी दाखवेन तुम्हाला पुढे. चला तर पटकन जाऊया आणि लावायला सुरुवात करूया. तर मंडळी आपला शेवटचा दल्या आहे आणि ते आता आपण कणंग घालतोय. कणंग बघू दाखवतो तुम्हाला कशी असते. तर मंडळी कणंग म्हणजे काय, तर कोकणात पूर्वीला बांबूपासून बनवलेल्या कणगी असायच्या, शेणाने सारवलेल्या. तर त्या भराव्या याच्यासाठी शेतात कणंग घातली जाते. जेव्हा शेत पूर्ण होतं तेव्हा ही कणंग घालतात. तर आता इकडे दाखवतो तुम्हाला, हे बघा कशी कणंग असते. अख्खा एक मूठ घेतात आणि तो असा गोल पसरवून त्याच्या आतमध्ये माती वगैरे चिखल घातला जातो आणि एक आवा मध्ये खोवला जातो. तर ही आहे मंडळीनो या शेतावरची आपली कणंग. अशी प्रत्येक शेतावरती कणंग लावली जाते, कारण घरची कणगी भरावी हा त्यामागचा हेतू आहे. तर चला आता पूर्णपणे आपण दळा लावून घेऊया. तर मंडळी आपलं शेत लावून झालेलं आहे. शेवटच्या दळ्यात, शेवटच्या कोपऱ्यात आई आणि काकी तिकडे आवे लावतायत. म्हणजे एकंदरीत हे शेत लावून झालेलं आहे. तर मंडळी 3 तारखेपासून लावणीला सुरुवात झाली. दाढ काढणी, त्यानंतर लावणी. पारंपरिक पद्धतीने नाही तर यंदा आधुनिक पद्धतीचा वापर करावा लागला, कारण यंदा बैलाने थोडा आम्हाला बैल आमचा आजारी पडला, त्याच्यामुळे त्याच्या जोडीला बैल नव्हता दुसऱ्या बैलाच्या, त्याच्यामुळे ट्रॅक्टर आणावा लागला. ट्रॅक्टर मालकाने पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला ही दळी चिखल करून दिली आणि त्याच्यामुळे आमची लवकरात लवकर लावणी झालेली आहे. तर मंडळी घरातल्या मंडळींना वाटलं होतं कधी लावू कधी लावू, झाला आता एक शेत लावून, चंगल्या बोले कुहू. तर मंडळी अशा पद्धतीने शेतीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. एक शेत तर झालंय, अजून आपल्याला आणखीन एक शेत लावायचं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच कोकणातली मजा सारी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपलं कोकणवारी. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.